म्हणतोस की त्यावेळी तू लहान होतास आणि तुला जे काही आठवते त्याच्यावरून माझ्या बाबांनी मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि माझे बाबा असं म्हणतात की तुझ्या बाबांनी माझ्या काकांना जाणून बुजून मारलं. खरं काय आहे शेखर? मला तर आता असं वाटायला लागलं की आई मला टाळतात. कदाचित हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारेन म्हणून असेल. घरात तर मुळीच थांबत नाही. मी ना आल्या दिवसापासून पाहते बाबांच्या बाबतीतलं वागणे त्यांचं फार गूढच आहे. शेखर, त्यांची नात्याबद्दलची ही लपोछपी कशासाठी? त्यांची बाजू खोटी आहे म्हणून तर नसेल ना? त्या माझ्याशी गोड वागतात खरं, पण सगळी कामं माझ्यावर टाकून निघून जातात. अगं पण तू जरा दुसऱ्या बाजूने विचार कर. अभिनंदन. अभिनंदन. नवीन नोकरी मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. निशा, तू ह्यांना माझ्या नवीन नोकरीबद्दल सांगितलंस? अरे कोणी सांगायला कशाला पाहिजे? तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला गेलात तेव्हाच आम्हाला कळलं होतं की ही नोकरी तुम्हाला मिळणार. सगळं फक्त नाटक आहे. अरे जॉब कोणाला द्यायचा ना हे आधीच ठरलंय यांचं. काय झालं शेखर? काय झालं काय? नोकरी मिळाल्याचा खूप आनंद झालाय त्याला, है ना? मला मिठाई नकोय. मी ही नोकरी न करण्याचा निर्णय घेतलाय. अरे पण का? पहिली गोष्ट म्हणजे मी वशिलाच्या विरुद्ध आहे. दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, ज्यांनी आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाची नोकरीच काय, त्याची सावली सुद्धा माझ्या आसपास नव्हती. शेखर, एक मिनिट. आमचं घर जाण्याचा कोणी प्रयत्न केला? पिकांवरती नांगर कोणी फिरवला? तुम्ही, अर्जुन पाटील, तुम्ही. आरोप करण्यापूर्वी 10दा विचार कर शेखर. बस झाला आता. तुमच्या दोघांच्या वादामध्ये माझा जीव चालला हे कळत का नाही तुम्हाला? माझा नवरा आणि माझे बाबा, तुम्ही दोघे. निशा प्लीज रडू नकोस. जावई बापू, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचंय ना? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला सत्य काय आहे ते. काय करणार आहेस तू सगळं ऐकून? जखमीवरची खपली काढून काय मिळणार आहे? हो आई, तुझ्यासाठी कदाचित ते जखमेवरची खपली काढण्यासारखं असेल, पण आपल्या बाबांसाठी कदाचित ही जखम बरी व्हायची सुरुवात असू शकेल. काय आज बाबा बोलले, इतक्या दिवसांनी पहिल्यांदा बोलले, मनापासून बोलले. उमेश, हे बघ, आपल्याला असं वाटतं की ते शून्यात नजर लावून शांत बसलेत, पण आता ते जे बोलले ना तेच ते अखंड बोलत असतील, मनातल्या मनात, एकट्याशीच. हो आई, खरंच. उमेश,
मनात खूप काही दडपून ठेवलंय त्याने. आणि तू सुद्धा. हे बघ आई, मला सांग ना तू. अगं बाकी काही नाही तर मी निदान तुमच्या जखमेवर फुंकर घालायचं काम तरी करू शकेन. आणि बोलून तुलाही हलकं वाटेल थोडस. उमेश, तू म्हणजे आई जगदंबेने पाठवलेलं लेकरू आहेस आमचं. वेळ आली की आमच्यावरच लेकरासारखी माया करतोस. तुला सांगायलाच हवं सगळं. 14-15 वर्षापूर्वीची घटना आहे. त्यावेळी आम्ही शिवापूर गावी राहायचो. मी शेठजींना म्हटलं की तो प्रकल्प आमच्या शिवापूरमध्ये उभारा. पण शेठजी म्हणाले की प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना जमीन लागेल. म्हटलं आमच्या शिवापूरमध्ये भरपूर जमीन आहे, आमचे शेतकरी बांधव आपल्याला मदत करतील. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी माझी जमीन विकणार आहे? मी माझी जमीन विकणार नाही. पण मग बाबांनी नकार का दिला? कंपनी तर गावाच्या भल्याकरताच येणार होती ना. अगदी बरोबर. आणि हेच मी नारायणला पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही, त्याला नाही कळलं. अख्ख्या गावाचा मला पाठिंबा होता. ते काही मूर्ख होते का? पण आपला नारायण साधा भोळा माणूस. शेखर, तुला वाईट वाटेल, तू लहान होतास, पण तुझ्या आईला हे पटत, तिने नारायणला भडकवलं. मग पुढे काय झालं? पुढे काय होणार? जे होऊ नये म्हणून मी वारंवार नारायणला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तेच घडलं. कसलं कागद आहे? हा कागद म्हणतोय की नारायणनं आपली शेत जमीन अर्जुनरावांना विकली. पाटील चालते वा. माझ्या संसाराची राख रांगोळी केली त्या राक्षसाने. माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश केला. हिरव्यागार भरलेल्या शेतासारखा संसार होता आमचा. पण या सैतानाची नजर पडली आणि त्यातला आनंद खरपून गेला रे. काय केलं होतं आम्ही? काय केलं होतं त्याचं? फक्त आमची जमीन आम्हाला कसायची आहे, विकायची नाही, एवढंच म्हटलं होतं. अरे उन्हा पावसात मातीत राबत असायचे हे. त्या मातीशी जीव एक होऊन गेला होता रे आमचा. पण त्या गिधाडाची नजर पडली त्या शेतावर. माझ्या संसाराची वाताहत केली त्याने. माझ्या नवऱ्याची ऐन उमेदीची वर्ष तुरुंगात खडी फोडण्यात गेली. माझ्या मुलांना उपासमार सहन करावी लागली. गावातलं गोचीरवाडं घर सोडून शहरातल्या खुराड्यात राहावं लागलं. वणवण झाली. मुलांची आणि बापाची अशी ताटातूट झाली की आजही त्या बापाला
असं एकटं राहण्याची वेळ आली आहे. पण तरी सगळा राग, वेदना, निराशा मनात बंद ठेवून मी उमेदीने जगत राहिले, खंबीरपणे उभी राहिले. पण तरी हा नराधम माझा पिछा सोडायला तयार नाहीये. माझ्या नवऱ्याची आणि माझी ताटातूट केलीच, आणि आता माझ्या मुलांना माझ्यापासून तोडण्याची भाषा करतोय हा. पण मी नाही होऊ देणार तसं. मी नाही होऊ देणार. त्याचे अपराध आता भरत आलेत. नाही त्याला त्याच्या कृत्यांची शिक्षा दिली तर आई जगदंबेची लेक नाही मी. आई, तुझ्या पोटी जन्म नाही घेतला मी, पण मी आई मानतो तुला. तू सांगताना मी ते सगळं जगलो जे तू भोगलंस. आई, मला सांग, कोण होता तो? सांग मला, कोण होता, कुठे आहे, जो तुला तुझ्या मुलांपासून दूर करू इच्छितोय? सांग मला. मी त्याच्या उमेश, कुठल्या तोंडाने सांगू तुला? तो आहे आपल्या शेखरच्या बायकोचा बाप. काय? मी गावकऱ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ते लोक माझं ऐकायलाच तयार नव्हते. आणि मी एकटा काय करा? नारायणला मी समजावलं, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. वसुधा वहिनींचा प्रभाव होता त्याच्यावर, आणि तेच झालं. नारायणच्या हातून गुन्हा घडला. माझा भाऊ रंगराव मारला गेला. तरी मी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला की हा खून नाही आहे, हा अपघात आहे. पण गावकरी भडकलेले होते. त्यांनी जणू तुम्हा सर्वांना आयुष्यातून उठवण्याचा विडाच उचलला होता. मी काय करणार होतो मला सांग? तुम्ही जे बोलताय ते खरं कशावरून? मी तुमचा किती शोध घेतला हे तुम्हाला ठाऊक नाही. आणि जर तुला जाणून घ्यायचं असेल तर गावकऱ्यांना विचार. तू नारायणचा पोरगा आहेस हे कळल्यावर मी लग्नात मोडता घातला हे खरं? तुमचं लग्न होऊ न देणं हे माझ्यासाठी किती सहज शक्य होतं. पण विरोधाला जुगारणं इतकं तुमचं प्रेम बळकट आहे. खरं आहे, हे लक्षात आल्यावर मी आनंदाने माघार घेतली. मी मोठ्या मनाने अख्खा भूतकाळ विसरलो. ह्या अर्जुन पाटलांनी क्षमा मागितली तुमची, आणि आता तुमचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून मी तुम्हाला मदतही करतोय. आणखी काय करू मला सांगा ना? काय स्वार्थ आहे माझा याच्यात? काय स्वार्थ आहे? तुझ्या आईचा माझ्यावर पहिल्यापासून राग होता. ठीक आहे, असतो एकेकाचा स्वभाव. ऋषा, तुला जर पटलं मी निर्दोष आहे तर मला क्षमा कर, आणि नाही तर मी तुमच्या आयुष्यात कधीही ढवळाढवळ करणार नाही. येतो. अभिनंदन वहिनी. नाही तो म्हणत आहे.
बरं झालं वहिनी भेटलात. एक आनंदाची बातमी होती, म्हटलं स्वतःच जाऊन तुम्हाला सांगावं. शेखरला नोकरी लागली. हे फुकट गेली तुमची पाटील. मला माहित आहे शेखरला नोकरी लागली ते. माझ्या शिफारशीने लागली हे माहित नसेल कदाचित. पाटील, असा खंजीर खुपसलात तुम्ही आमच्या पाठीत. थुंकतो आम्ही त्या नोकरीवर. माझ्या शेखरला हे कळलं ना, तर एका क्षणात लाथ मारेल तो त्या नोकरीवर. बाबा बाबा, तुम्ही मिठाई खाल्लीच नाही. हो, कालच आणली होती, मगाशी द्यायला विसर. ठीक आहे. शाबास. बघितलं, जावई असावा तर असा. आशीर्वाद आहे. अशीच चपळता दाखव, खूप पुढे जा. चांगली दिसते. वहिनी, तुम्हाला सोडू का, म्हणजे माझ्या गाडीत? नको, अजून बळ आहे माझ्या पायात. मला गरज नाही असल्या कुबड्यांची. येतो. बरं वहिनी, येतो. चला. खरं काय खोटं काय समजेनासं झालंय. पाटलांचा यामागे काही कुठील डाव तर नसेल? नाही, हे शक्य नाही. असं असतं तर त्यांनी आमचं लग्न मोठेपणाने मान्य केलं नसतं आणि इथपर्यंत येण्याचा मोठेपणाही दाखवला नसता. पण आईच्या बाबतीत ते जे बोलले ते खरं असेल? नारायणला मी समजावलं, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग नव्हता. वसुधा वहिनींचा प्रभाव होता त्याच्यावर. बाबांच्या हातून खून झाला हे तर खरं आहे, नाहीतर गावातली लोक आम्हाला मारण्यासाठी चाल करून आले नसते. हे तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. पण मग पाटील म्हणतात ते खोटं कसं? आईचा स्वभाव हट्टी आहे, यात तथ्य आहे. तिने बाबांना भरीस घातलं नसतं तर आज आमच्यावरती असं चाळीत जीवन जगण्याची वेळच आली नसते. आपल्या सख्ख्या भावाचा ज्याच्या हातून खून झाला त्या खुनाचा मुलगा आपला जावई म्हणून स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवला या पाटलांनी. हे खरं की आपल्या आईच्या हट्टी स्वभावामुळे आज आपण जे जीवन जगतोय ते खरं? इतकी वर्ष आपण त्यांच्याशिवाय जगलो ना, मग यापुढेही जगू. प्लीज त्यांना लवकरात लवकर इथून निघून जायला सांग.